भरपूर पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे म्हणून इतकी मैदाची डाळ शिजवून घेतली. नंतर ना डाळ शिजल्यानंतर ना आमटीला फोडणी घालायची होती म्हणून मसाला भाजून घेतला. मसाले भाजल्यानंतर चटणी टाकून भाजून घेतलं. नंतर ना जी इळून काढलं होतं ती घालून घेतलं त्याच्यात आणि आमटीला कट बघा कसला आलाय. नंतर ना पुरण वाटून घेतलं आणि पोळ्या लाटायला घेतल्या लागलीच. मी लाटून दिलत्या आणि माझ्या पोळ्या बघा कसल्या फुगत्यात. नंतर ना आमच्या सासूबाईंनी भाजत भाजत हुंड करून दिलं पोळ्यांसाठी लाटायला. पोळ्या आमटी करून झाली, तयार केलं सगळं. टोपल्या भरून पोळ्या केलत्या आणि आमटीला बघा तर्री कसली आली. नंतर ना पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवून घेतला. नंतर ना म्हणलं गाईला निवद दाखवायचा तो म्हणून गाईला निवद घेऊन गेली आणि तिची भीती वाटत होती मला म्हणून जरा लांबनच चारून घेतला तिला निवद. नंतर ना सगळं जेवण बांधून घेतलं कारण आम्हाला जायचं आहे बाहेर कुठं तरी, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगणारच आहे. तर नंतर ना ह्यांचं यायचं टायमिंग झालं होतं कारण यांना आता 1.25 महिना झाला आहे म्हणून ते घरी येणार होतं. मग काय त्यांचं स्वागत जरा वेगळ्या पद्धतीनं करावं म्हणलं कारण त्यांच्या रूपात एक देवच आपल्या घरी आल्याप्रमाणे आहे. म्हणून आल्या आल्या पहिल्यांदा त्यांच्या पायावर पाणी घालून घेतलं, हळद कुंकू वाळून घेतलं. नंतर यांना नाम पण वळून घेतला आणि आरती वाळून घेतली कारण बाळूमामांची सेवा करून आल्यात आणि कुठल्या रूपानं देव आपल्या घरी येईल काय सांगता येत नाही. नंतर ना ह्यांनी आल्या अगोदर पहिल्यांदा जी नारळ बाळूमामांजवळचा जी आणला होता ती देवाऱ्यावर ठेवला. देवाला पण नमस्कार करून घेतला त्यांनी. नंतर ना आम्हाला घरातल्या सगळ्यांना भंडारा लावून घेतला. यांची काकूला मम्मीला लावून घेतला भंडारा. नंतर ना जी बाळूमामाला जी आहार घातलेला असतोय ती गाईला बांधायचा होता पण गाई काही यांना बांधूनच देत नव्हती म्हणून आमच्या सासूबाईंनीच नंतर ना ती आहार बांधून घेतला गाईला. नंतर ना आम्ही जे सगळं जेवण बांधलं होतं ते घेतलं आणि आम्ही जायला निघालो होतो. आणि आम्ही कुठं जाणार आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि फॉलो करा.